राज्यभर फिरत असतात आणि प्रत्येक सिव्हिलच्याकडे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन या शिक्षणासाठी म्हणजे स्वतःचं घरचं कार्य असल्यासारखं ते काम करत असतात. तेव्हा कुठेतरी विनोबा लिंकमध्ये नोकरी करणं वेगळं आणि हे माझं काहीतरी आहे काम असं प्रत्येक मुलाचे प्रगती व्हावी म्हणून धडपडणारे तळमळणारे हे श्रीकांतजी आणि त्याची सर्व टीम त्यांची की त्याच तळमळीनं ते काम करत असते. कुठेतरी नोकरी म्हणून काम करत नाहीये ते, हे त्यांच्या तळमळीतून तुम्हालाही जाणवत असेल नेहमी पाहताना. अशी आपले श्रीकांतजी, पाटील साहेब, गुप्ताजी आणि माझे सर्व मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, खास करून मला आठवण येते की ही जी छोटी छोटी मुलं बघितली, असंच मला 4थीची स्कॉलरशिप मिळाल्यावर आमच्या शिक्षकांनी बरोबर घेऊन एसट्या बदलत तालुक्याला गेलो होतो आणि मला तोच दिवस आठवतो की मला पंचायत समितीच्या सभापतींच्या हस्ते सत्कार झाला होता की मला त्या ही दोघं तिघं बसलेत ती नाक पुसते तसंच असंच आम्ही सगळे बसलेलो होतो. ते हे दिवस आठवले. हे प्रोत्साहन आहे, हे जो आनंद आहे, हा सत्कार आहे, हा पुढं कित्येक गोष्टीचं ते बीजारोपण असतं की हे पुढे जाण्याची क्षमता वाढवत असतं, काहीतरी प्रेरणा देत असतं शिक्षक. आणि त्यावेळेला आठवतंय की वडिलांना भरपूर काम होतं शेतात, ते म्हणजे मला काही जमणार नाही बाबा, मग शिक्षक आले, ते म्हणाय ना मी घेऊन जातो ना म्हणाले. तर शिक्षक हा असा प्राणी आहे की तो दुसऱ्याच्या मुलात सुद्धा आनंद घेतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की शेजाऱ्याच्या मुलाला जास्त मार्क पडले की जसं तुम्ही सांगितलं शेजारची साडी आणि गाडी, तसं दुसरीकडे जास्त मार्क मिळाले तरी थोडीशी कुरकुर होते काही लोकांना, म्हणजे जनरल माणसाला. शिक्षकांना उलट होतं, माझ्या शाळेतली मुलं, त्याच्या मुलाचा आनंद असेल पण त्या शाळेतल्या प्रत्येक मुलाची प्रगती बघून आनंद होतो असा शिक्षक असतो. आणि या शिक्षकांच्या हातीच ही सगळी पिढी आहे. आज आपण हे जे उपक्रम सुरू केलेला आहे विनोबा ॲपच्या माध्यमातून, आपला निपुण पालघर म्हणून, हा यासाठीच केला की आपली जी जिल्हा परिषद शाळांची किंवा इतरही सगळेच माध्यमिक असो इतर सर्व शाळांमधली मुलं आहेत ही चांगली प्रगतशील व्हावी. बाहेरचं जग खूप वेगानं बदलत चाललंय. आज ही मुलं सुद्धा तुम्हाला मोबाईलमध्ये फास्ट दिसतील पण तशी शालेय याच्यात होतील का हे जरा शंका असते. मग ती करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणं आवश्यक असतं. रोजच्या प्रयत्नानं ती तेवढी प्रगत होत नाही हे आपल्याला जाणवलं. कारण कल्चरल थोडंसं म्हणजे ते हेरिडिटरी प्रॉब्लेम आहे, खूप अडचणी आहेत, म्हणजे सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टी आहेत तिथं ज्या ह्यांच्या प्रगतीला मारक ठरत आहेत. मग त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर आपल्याला विशेष प्रयत्न नक्की करावे लागतील. सगळेजण शासकीय कर्मचारी आपापलं काम करत असतात, आपल्या पद्धतीनं काम करत असतात. शिक्षकाच्या हातात मात्र बाकीच्या यातून ते एकाच काम होईल, शिक्षकाच्या हातातून ती पिढी घडेल, म्हणून जास्त काम शिक्षकांच्यावर येतं. नेमकं इतरही शालाबाह्य अनेक कामं करावी लागतात. हे करून तुम्ही मंडळी चांगलं काम करत आहात. आज मी तो निपुणचा पायाभूत चाचणी झाली, नंतरची चाचणी 1, चाचणी 2, त्या दोन्ही मधून मला आशादायक निकाल मिळाले. बऱ्याच शाळांनी खूप चांगलं काम केलं, म्हणजे बोलणे सरांनी सांगितलं तसं 100% मुलं 100% याच्यात सगळ्या क्षमतामध्ये चांगली दिसून येत आहेत. हे असंच आपल्याला आता उरलेल्या ह्यासाठी पुढे करायचं. पण त्यांना जर आदर्श मिळाला पाहिजे म्हणून आज तुम्हाला इथं बोलवलं आहे की जेणेकरून तुमच्याशी संवाद साधून तुमचं काम बघून तेही प्रेरित होतील. ती मुलं सुद्धा, म्हणजे आपण टॉपच्या 5 शाळा काढल्या तशा बॉटमच्याही काढलेल्या आहेत, त्याच्यावर आता आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल आणि त्यांना आपल्याला वर आणावं लागेल. आणि ही जी चांगली मुलं आहेत म्हणजे खरोखर या पहिल्या ह्याच्यात 100% त्यांच्या क्षमता हे झालेल्या आहेत विकसित, त्यांना पुढच्या वर्षीच्या याला आपण पुढच्या टप्प्यावर न्यावं लागेल. त्यांना चांगल्या बाबींसाठी म्हणजे 8वी 9वी 10वी तर आणखी फोकस करून त्यांना इतर स्कॉलरशिप्स असतील, त्यानंतर पुढे जाऊन सायन्स असेल, नीटच्या परीक्षा असतील, जेईच्या असतील, त्यासाठी तयार करण्यासाठी त्यांचा पाया मजबूत करावा लागेल आपल्याला. तर आपल्यातून इंजिनियर्स डॉक्टर्स तयार होतील. आज आपल्याला सगळीकडे बघतात की आरोग्याच्या बाबतीत सगळीकडून टीका होत असते, डॉक्टर्स राहत नाहीत, म्हणतात की काही जे स्थानिक आहेत तेवढे काही तर तयार होत नाहीत. हे तयार करण्यासाठी हाच पाया आहे. या जिल्हा परिषदच्या शाळा आणि इतर शाळांमधून आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तर ही मुलं पुढे आपले चांगले हे दाखवतील. त्यामध्ये चांगल्या हे फक्त डॉक्टर इंजिनियर घडवणं हे आपलं काम नाहीये, पण प्रत्येक क्षेत्रात जातील तर त्यांचा पाया मजबूत पाहिजे म्हणून हा उपक्रम आहे. आज आता अनेक आपण त्यामध्ये पाड्यांचे उपक्रम, जरी पाठांतर हे योग्य नसलं तर पाठांतर म्हणजे प्रत्यक्ष पाठांतर आणि दबाव हा नकोय, पण ह्या गोष्टी आपोआपच आल्या पाहिजेत. एकदा वाचलं की ते लक्षात राहायला पाहिजे, म्हणजे त्याचं आकलन वाढलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं मला 4थीत असताना की सगळे पाढे वाक्प्रचार म्हणी विणी जे काय असेल पुस्तकात वाचत गेलो की पाठ होत जायचं. पाठ करायचं नाही पण लक्षात राहायचं. पण ते काय होतं, आपण फोकस त्याच्यावर असला तर. आताच्या पिढीला म्हणजे नुकसान काय आहे की हातात मोबाईल आलाय,
इतर गोष्टी आल्या. आमच्या पिढीच्या वेळेला ही नव्हती डिस्ट्रॅक्शन, काहीच हे नव्हतं. गावात पिक्चर लागला तरी यात्रांच्या वेळेलाच असायचा. आता सतत मोबाईलवर टीव्हीवर कंटिन्युअस त्या ह्याच्यात मुलं ते फक्त गुंतून राहतात. त्यातनं थोडंसं बाजूला काढता आलं पाहिजे त्यांना. त्याबद्दल पालकांचं आपण समुपदेशन केलं पाहिजे. पालकांनाही सांगितलं पाहिजे की तुम्ही याच्यावर लक्ष द्या. आज तुमच्याकडून मुलं जेव्हा जातात दिवसभर ठीक आहे, तुमच्या ताब्यात आहे, छान घडवताय तुम्ही, पण घरी गेल्यावर पालकांनी निदान थोडंसं विचारलं पाहिजे काय त्या मुलांनाही एक आवड निर्माण झाली की आज काय शाळेत झालं. मी म्हणतो नाही कळलं पालकाला तरी चालेल, पण मी आज हे शिकलो हे पालकाच्या कानावर गेलं तर त्या अडाणी पालकाला सुद्धा खूप आनंद होतो की काहीतरी बोलून दाखवते, काहीतरी करून दाखवते, आणि निश्चित तो आणखी प्रेरणा देईल. जर काही जमत नाही म्हणून तो वाकडं तोंड करून बसला तर तो मुलीचा बाप असेल तर म्हणजे त्याला आता 9वी 10वी झाली, आता हिचं हात पिवळे करून टाकू, लवकर उरकून टाकू. तर असं होऊ नये म्हणून ही मुलं पुढे घडवली पाहिजेत. ह्या ज्या बाकीच्याही समस्या आहेत त्या नुसतं शिक्षणाच्या किंवा पुढच्या दृष्टीने करिअरसाठी नाही, पण कुपोषण आहे, लवकर लग्न होणं आहे, ह्या सगळ्या समस्या शाळातून मुलं लवकर बाहेर गेली तर आणखीन वाढतात. ही मुलं जर 9वी 10वी पर्यंत व्यवस्थित शिकली त्यानंतर कॉलेजला गेली तर हे लवकर लग्न होणंही थांबेल. त्यातून इतरही ज्या अनावश्यक ज्या किंवा वाईट प्रथा पडतायत त्याही थांबतील आणि एक चांगला समाज घडवू शकू आपण असं मला निश्चित वाटतं. आज आपण 2-3 प्रकारचे म्हणजे निपुण मध्ये चांगलं काम केलेल्या शाळा, अध्ययन चाचणीमध्ये चांगलं काम केलेल्या शाळा, त्यानंतर स्वच्छ शाळा, त्यामध्ये खूप चांगल्या ह्यांनी शाळेत खूप चांगले उपक्रम केलेत, परसबागा खूप छान केलेल्या आहेत. अशा शाळा मी आता ज्या जिल्ह्यात जातो तिथं आता या नजरेनं पाहत असतो की या भागात काय कशी शाळा आहेत, शिक्षक काय करतायत. आताच मध्ये मी इलेक्शन ड्युटीला ऑब्झर्वर म्हणून रत्नागिरीत गेलो होतो. तिथलेही मी मुद्दाम केंद्र बघायला जायचो तर ते फक्त मतदानाची प्रक्रिया बघायचो नाही तर ते शिक्षक तिथं काय काय करतायत त्या शिक्षकांची, अंगणवाडी तायांशी संवाद साधायचो. तिथल्या एखाद्या वर्गात जाऊन मुलांशी चर्चा करायचो. पहिलीतली मुलं सुद्धा मला रत्नागिरीतली अतिशय चांगली, म्हणजे इंग्रजी कविता पाठ, एखादं वाक्य नुसतीच पाठ करतोय म्हणून हळूच त्याचं वाक्याचा मी अर्थ विचारला तेही सांगणं हे मला पहिलीत सुद्धा आढळलं. ही बौद्धिक पातळी आपल्याला आणता आली पाहिजे. तिथल्या सगळ्या शाळा कोकणात जेवढं तुम्ही दक्षिणेला जाल तर रत्नागिरी सिंधूरला आणखीन स्वच्छ सुंदर शाळा आहे. सवयच आहे तिकडच्या मंडळींना ती पहिल्यापासून, तर ते आपल्यात आणता येईल ह्याचं मला हे वाटतं की हे तुम्ही घडवून दाखवा. आणि आहेत आपल्याकडे म्हणजे जवळजवळ 30-40% शाळा असं स्वच्छ सुंदर आहेत. बाकीच्या ठिकाणी थोडेसे प्रयत्न करावे लागतील. आपला इतरही जिल्हा परिषदच्या इतर विभागाच्या प्रयत्नातून आपण प्रत्येक शाळेत हमखास पाणी राहील. जे काही ठिकाणी कमी पाण्यात मला आढळलं, मोखाड्याचे मुख्यालयातली शाळा एकदम पाणी तिथं नव्हतं, मग तो आम्ही तात्पुरता प्रयत्न करून एक पाईपलाईन जोडून हे सुरू केलं. पण प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह चांगली, मुलामुलींची वेगळी, पुरेशी, स्वच्छ राहतील याची खात्री करणं. शिवाय लाईट बिलांचा प्रश्न येतो म्हणून हळूहळू सगळ्या सोलरवर शिफ्ट करणं. त्यानंतर सीसीटीव्ही तिथं प्रत्येक ठिकाणी आता 100 शाळांना झाले, पण हळूहळू सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लागतील. म्हणजे शासनाचा त्याही आदेशाचा आदेश म्हणजे नुसतं पालन करण्यासाठी नाही, त्याचा चांगला पॉझिटिव्ह उपयोग होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून बाकीच्यांनाही प्रेरणा मिळावी आणि यातून चांगलं कार्य घडावं, चांगले विद्यार्थी घडावे. आणि अध्यासन यंदा सुरू केलंय पण स्कॉलरशिप मध्ये त्याचा परिणाम होईल, इतर सगळ्या परीक्षांमध्ये परिणाम होईल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.